रेडिएटर नवीनच आणावं लागलं. जुनं कुठे हिला काय होत नाही, समा गाडी हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर गाइस कसे बरे आहे तुम्ही? मी इकडे टेरेसवर आलतो, झाडांना वरती पाणी द्यायला. इकडे छोटे रोप आहे ना, काय लावलंय काय माहिती, तुम्ही कमेंट मध्ये सांगा. वेल या मला माहित नाही. आलतो वरती, आवरला माझं आणि तर आता हो तिकडं काहीतरी बघू. आता मी मम्मीला पण जायचं आणायला, पण टाईम नाही झाला तसं. आजचं काही नियोजन. हा, आंब्याला बार पण आलाय, नवीन पाला आला बघा. इकडल्या पक्षी इकडे जास्त आलेला आहे, दिसलं का किती बघा. या वर्षी मागच्या वर्षी पण चांगले आंबे आलते, या वर्षी येतात काय माहिती, येतात चांगली काय माहिती. आता पोरांचे पेपर चालू आहे ना, पेपरला सकाळची शाळा असते यांना, 11 वाजेपर्यंत सुटते यांची शाळा. अरे बोळीत पण मारा तेवढं. काही इकडे ते फवारवले आले, झाड नाही का औषध मारायला झाड गवतांवर. नगरपालिकेचे लोक आहे. आपल्याकडे गवत आलं तर भरपूर गवत होतं, त्यासाठी आले तिकडे गेले. चप्पल तुटली माझी, शिवाय आलतो मी स्टँडवर. काका तुटली. हा तेवढंच तर शिवून जाता का सगळीकडून? बघा ना, आत्ता गाडीवर बसताना तुटली. गरज आहे का? किती वेळ लागेल तरी? काय स्टँडवर आलतो मी, चक्कर मारायला. त्या चप्पल तुटली माझी, 7:30 लागली त्यावेळी. 10 मिनिटात शिवायला काका बोलले 10 मिनिटं लागत. स्टँडवर आलं, आपलं स्टँड असंच काम चालू आहे. तिकडं पहिलं इथं थांबायचे बस, पलीकडे थांबतात. काहीच मुंबई घ्यायला आलं मी आता. 12:30 वाजले, शाळा सुटली आता. मग येते का नाही काय माहिती अजून. काहीच मम्मी आली, लय उशीर लावला मम्मीने. काय काय एवढा उशीर? काहीच इकडं मी गाडी सर्व्हिसिंगला आलतो, पुढचं सर्व्हिसिंग बाकी गाडीचं चाललंय. काहीतरी कुलन हे झालं, हीड व्हायची गाडी नाही. गाडीकडे आलतो सर्व्हिस करायला, गाडी सर्व्हिसिंगला.
आपल्या गाडीचं हे व्हायचं झालं पुढचं ते नसतं का कुलंट ते गरम व्हायचं, गाडी खूप कुई ठेवायची. चालू आहे आता फिटर गेलेले बाहेर ते आणायला, असं काढलंय गाडीचा ते चेंज व्हायचं एवढे, हे चेंज होणार आहे, हे चेंज करायचं कुलंट का नवीन टाकायचं, कारण की बाहेर गेट ती गाडी आणि इतकं गरम वाफ सोडायची ना, चेंजच करायचं होतं. सर टाइम भेटत नव्हता करायला, तिकडं काढलंय पुढचं ते पार्ट. ती फिटर येईल ना, तर ते कधी येते काय माहिती. ती फिटर बसलोय आता आणि आता काय बोर झालं भाऊ, कधी येतं काय माहिती, पण खूप टाइम झाला जाऊन, कधी येतं काय माहिती. राहिलो बसलो इथं आता मी. ट्रकांचं पण हे होतं सर्व्हिसिंग नाही का, गॅरेजेस आहे तसं मोठं. हे ट्रकचं इंजिन वाटतं बघा, दिसलं का? ट्रकचं इंजिन वाटतंय. तशी गाडी सकाळी दिली ती गाडी इथं यांच्याकडं, म्हणलं बा काय नाही का. चहा पिऊन आता बोर झालं, चहा पिऊन येतो. चला शेजारी दुकान आहे ओपो सरपंच. ऐक ना रे, गाडीची चावी तशीच आहे इथं, ऍक्टिव्ह हा काढचं नाही ना. गाई चहा पिऊ इथं आपण. का चायचा ना काचीवर नको. गाई चहा पितो. चांगली टेस्ट, असं बोर्ड पण नाही. ते उस्त थांबतो थोडं नाही का, घरी जाऊन येतो तसं नाही तर. कधी आता काय माहिती, बोललो दुपारी येतो तसं. चहा पितो, चहा प्यायल्यावर परत भेटतो मला. काही आणलंय आता घरात चाललंय. काहीच ते हे नव्हतं, कूलर नव्हतं, ते रेडिएटर आहे. आता मला फिटर बोलले रेडिएटर आहे, हे बघा असे रेडिएटर आहे. ते नवीन आणले तिथं, ते फिटिंग करायचं. आता आली ती गाडीत, त्यांची गाडी तिथं. आता हे विन फिटिंग झाल्यावर बघू परफॉर्मन्स कसं आहे काय नाही का, गरम होती का काय, कसं फरक पडला का काय, भेटू मग मला परत पुढं. आता जस्ट आली ती, चाललंय फिटिंग आता करायची. चाललंय काहीच आता फिटिंग चालू आहे. झालंय तर रेडिएटर केलंय फिट, बाहेरचं ते फ्रेम फिट करायची होत आलंय तसं. अख्खा दिवसच गेला भाऊ याला. ते मी म्हणलो चुकून कुलंट नव्हतं, रेडिएटर होतं नाही का. त्यांना विचारलं फिटरला काय ते, हे रेडिएटर नवीन सांगावं लागलं. जुनं कुठं आहे, जुनं येतच आहे का ते, बंपर येत आहे. चाललंय तर फिटिंग चालू ना भाऊ. रात्री पेपर भरले निघाला आणि ते काय गाईस पाणी टाकायचं चाललंय ते गाडीत तिथं.
अजून गाडीला मागणी आहे तसं. नाही, काही मागणी नाही. हा गाडी म्हणजे अहो हिला काही होत नाही, खतरनाक गाडी आहे. गाईस आता झाली फिटिंग गाडीची. बंपर लावला आता टेस्टिंग साठी मी चक्कर मार जायचं चाललं झालंय आता सगळं. आणि संध्याकाळ झाली भाऊ, अंधार झालाय. अंधार झालाय भाऊ. झाली फिटिंग आता चक्कर मारून सगळं झालंय आता तसं. अख्खा दिवस गेला त्याला फिटिंगसाठी. आपण नवीन रेट आहे फायबरच आहे. आज फिट केला नाही आज भेटी द्यायची काही सांगू शकत नाही, हे मान्य आहे मला काय. पण ते जे सामान आहे ना आपण जुनं आहे आपलंच आहे पहिलं, त्याला काही काय झालं सांगता येत नाही ना. आता तो जो रेट आहे तो